नागपुर में नितिन गडकरी की संकल्पना से आयोजित खासदार क्रीड़ा महोत्सव पर तेज गर्मी का असर पड़ रहा है। लू और बढ़ते तापमान के चलते 65 में से 46 खेल रद्द कर दिए गए हैं। इस बार प्रतियोगिता केवल नागपुर के खिलाड़ियों तक सीमित नहीं रहेगी और सभी मुकाबले शाम के समय ही कराए जाएंगे ताकि खिलाड़ियों को हीट स्ट्रोक से बचाया जा सके और स्वास्थ्य व्यवस्था को भी अलर्ट पर रखा गया है। इस महोत्सव का उद्घाटन 31 मई को मैराथन से होगा और समापन 7 जून को सुरेश भट सभागृह में होगा। आमचे नेते माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही मागचे 7 वर्ष झाले खासदार क्रीडा महोत्सव नागपुरात करत असतो। यावेळेला जानेवारीमध्ये जो नेहमी करतो तो आचारसंहितेमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे आम्ही करू शकलो नाही। मग करावं की नाही याकरता आम्ही संभ्रमामध्ये होतो। अनेकांशी चर्चा झाली, खेळाडूंशी चर्चा झाली आणि शेवटी हा शहरस्तरीय मर्यादित स्वरूपामध्ये मर्यादित गेम्सचा हा महोत्सव करावा असं आम्ही निश्चित केलं। यामध्ये 31 मे रोजी सकाळी 5:30 वाजता मॅरेथॉननी याचं उद्घाटन घेण्याचं निश्चित केलेलं आहे आणि 7 जूनला सुरेश भट सभागृहामध्ये याचा जाहीर समारोप करण्याचं देखील निश्चित आम्ही केलेलं आहे। 18 गेम्स केवळ घ्यावे, ज्याच्यामध्ये आमच्या को कन्व्हेनरनी प्रत्येक गेम एकेकाने वाटून घेतलेला आहे आणि हे सर्व स्पर्धा ज्या आहेत त्या संध्याकाळी 6:30च्या नंतर क्रीडांगणावरती व्हाव्या याची आम्ही व्यवस्था केलेली आहे। वैद्यकीय टीम्स प्रत्येक ठिकाणी राहणार आहे, प्रत्येक ग्राउंडवरती राहणार आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, इलेक्ट्रॉल पावडर असेल, ग्लुकोज असेल आणि इतर वैद्यकीय उपचाराची देखील व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत। माझी आपणामार्फत या शहरातील क्रीडापटूंना, क्रीडा संघटकांना विनंती आहे की आपला निश्चितपणे भ्रमनिरास होणार आहे की 65 गेम्सचा खासदार क्रीडा महोत्सव हा 18 गेम्सवरती यावर्षी घेतो आहे, परंतु दरवर्षी आपण 12 जानेवारीला कार्यक्रम घेत असतो, महोत्सव घेत असतो। येणारा महोत्सव देखील 12 जानेवारीपासून 2027 पासून आपण घेणारच आहोत। त्यामुळे मॅरेथॉनमध्ये आपण यावेळेला सहभाग दाखवावा, इतर स्पर्धांमध्ये आपला सहभाग दाखवावा आणि मोठ्या प्रमाणाने जसा दरवर्षी हा क्रीडा महोत्सव आपण यशस्वी करत असतो तसा यशस्वी करावा एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती आहे। ऊन ज्या पद्धतीने वाढत आहे, नवतपा ज्या पद्धतीने येणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश देखील आहेत की आपण काळजी घेतली पाहिजे। आयुष्य कोणाचं हे प्रत्येकाचं बहुमूल्य असतं आणि त्यामुळे कोणाच्याही कुठल्याही खेळाडूच्या आयुष्यावरती याचा परिणाम होणार नाही याची काळजी म्हणून आम्ही ही खबरदारी